तर या दरम्यानच मोठी बातमी येते आहे। मध्य रेल्वेच्या 2 लोकलची टक्कर टळली आहे। मुंबई 2 लोकलचा मोठा अपघात टळलेला आहे। सीएसएमटी स्थानकात मोठा गोंधळ झाला। बदलापूरहून येणारी जलद लोकल प्लॅटफॉर्म नंबर 5 वर वळवली आणि याच वेळी प्लॅटफॉर्म नंबर 5 वर आधीच एक लोकल उभी होती। दोन्ही गाड्या समोरासमोर, थोडक्यात अपघात टळलेला आहे। मोटरमधनं वेळीच ब्रेक मारल्यानं लोकल अपघात टळलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय। मोठा अपघात यावेळी टळलेला आहे। सीएसएमटी स्थानकात हा गोंधळ उडाला। मध्य रेल्वेच्या सीएसएमटीवर 2 लोकलची टक्कर टळल्याचे या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। प्लॅटफॉर्म नंबर 5 वर आधीच एक लोकल उभी असताना दुसरी लोकल सुद्धा त्याच ट्रॅकवर आली आणि दोन्ही लोकलची टक्कर होताना टळलेली आहे। मध्य रेल्वेच्या 2 लोकलची टक्कर टळलेली आहे। तर बदलापूरहून येणारी जलद लोकल प्लॅटफॉर्म नंबर 5 वर वळवली। तर प्लॅटफॉर्म नंबर 5 वर आधीच एक लोकल उभी होती, त्यामुळे या दोन्ही लोकलची टक्कर टळलेली आहे। दोन्ही गाड्या समोरासमोर, थोडक्यात अपघात टळलेला आहे। एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपल्याला सध्या स्क्रीनवर पाहायला मिळतात। या दोन्ही लोकल समोरासमोर आलेले आहेत। एका ट्रॅकवर या दोन्ही लोकल आहेत। आधीच तिथे एक लोकल उभी होती, मात्र दुसरी सुद्धा लोकल त्याच ट्रॅकवर गेली आणि मोठा अपघात टळला। टर्मिनसच्या कडे येणाऱ्या गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5, 6, 7 आणि 8 हे चारही प्लॅटफॉर्म बंद असल्यामुळे थांबल्या होत्या। ह्या गाडीला वापस घेतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून जाणाऱ्या लोकल गाड्यांची जी सेवा आहे ही ती सुरळीतपणे चालू करण्यात आलेली आहे। या गाड्यांच्या माध्यमातून आपण आता प्रवाशांसाठीची जी संध्याकाळचा पीक आहे तो वेळेत चालवण्याचा प्रयत्न करत आहोत। यामध्ये ज्यांच्याकडून ही चूक झाली होती त्यांच्यावरती योग्य ती कार्यवाही केली जाणार आहे। आणि तर मोटरमनच्या सतर्कतेमुळे हा अपघात टळलेला आहे। मोठा अपघात हा टळलेला आहे। दोन्ही लोकल एकाच ट्रॅकवर आलेल्या होत्या। प्लॅटफॉर्म नंबर 5 वर आलेल्या होत्या, म्हणजे एक आधीच तिथं उभी होती, मात्र दुसरी सुद्धा लोकल त्याच प्लॅटफॉर्मवर वळवण्यात आली। त्यामुळे दोन्ही लोकल एका वेळेला एकाच ट्रॅकवर आल्या आणि काही अंतरावरच हा मोठा अपघात टळलेला आहे। सीएसएमटीवर 2 लोकलची टक्कर टळली आहे। सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्म नंबर 5 वर हा अपघात टळलेला आहे। मोटरमनच्या सतर्कतेमुळे हा अपघात टळला आहे। प्लॅटफॉर्म नंबर 5 वर आधीच एक लोकल उभी असताना दुसरी सुद्धा लोकल त्याच ट्रॅकवर वळवण्यात आली। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी गोविंद तुपे। गोविंद, नेमकं काय घडलं? आपण जर बघितलं तर एकूणच या ठिकाणी सीएसएमटी रेल्वे स्थानकावर आज या ठिकाणी मोठा अपघात जो घडणार होता तो टळला असल्याचं पाहायला मिळतं आहे। मोटारमन जो आहे त्याच्या सतर्कतेमुळे आणि सिग्नल यंत्रणेमुळे हा अपघात टळला असल्याचं पाहायला मिळतं आहे की सीएसटी रेल्वे स्थानकावर ऑलरेडी एक 5 नंबर प्लॅटफॉर्मवर एक लोकल उभी होती 4 नंबर प्लॅटफॉर्मवर, आणि जी लोकल कल्याणवरून सीएसटीकडे येत होती ती लोकल या ठिकाणी 5 नंबर प्लॅटफॉर्मवर वळवण्यात आली, जी या ठिकाणी चुकीच्या दिशेनं वळवण्यात आली आणि त्यामुळं साधारणतः 130 मीटर अंतरावर दोन्ही लोकल ज्या आहेत त्या समोरासमोर आल्याचं पाहायला मिळालं। मोटारमन जो आहेत त्यांच्या सतर्कतेमुळे त्यांनी अचानक ब्रेक दाबल्यामुळं ही जी लोकल आहे ती थांबवण्यात आली। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी सेंट्रल जी कंट्रोलची रूम जी आहे ज्याच्यामुळे रेल्वेचे जे सगळे मोटारमॅन आहेत त्यांना या ठिकाणी सिग्नल दिले जातात, त्यांच्याकडून चुकीच्या पद्धतीनं सिग्नल देण्यात आल्यामुळं हा अपघात घडण्याची वेळ आल्याचंही पाहायला मिळतं आहे। आणि आत्ताची सगळ्यात मोठी जी बातमी आहे की अशा पद्धतीचा जो चुकीचा सिग्नल ज्या अधिकाऱ्यांनी दिला, जे स्टेशन मास्टर दर्जाचे अधिकारी होते त्यांना या ठिकाणी सस्पेंड करण्यात आल्याची ही माहिती आता मिळते आहे। त्यांच्यावर कारवाई झाल्याचं पाहायला मिळतं आहे। परंतु आजची सगळ्यात महत्त्वाची जी घडामोडी आहे, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी अपडेट आपल्याला याच बातमीत येते, ती म्हणजे ज्या अधिकाऱ्यानं चुकीचं सिग्नल दिलं त्या अधिकाऱ्याला ताबडतोब सस्पेंड सुद्धा रेल्वेच्या वतीनं करण्यात आलेला आहे।